नमस्कार प्रेक्षकांनो. विन दोघातलीही तुटेना या मालिकेचा जबरदस्त असा लेटेस्ट प्रोमो रिलीज झालेला आहे. हो प्रेक्षकांनो, आणि या लेटेस्ट प्रोमोमध्ये आता स्वतःच्या जीवाची बाजी लावत स्वानंदी आता इकडे मात्र काकू म्हणजेच मलिकाचा आता खरा चेहरा समर म्हणजेच राजवाडे समोर आणणार आहे. हो प्रेक्षकांनो, आता इकडे मात्र जेव्हा स्वानंदीला इकडे आता अंशुमन आणि काकू खूप घाणेरडा कट आता तिच्याविषयी रचत आहे आणि या घाणेरडा कटापासून आता ती स्वतःच्या जीवाची बाजी लावत सुद्धा आता या कटात फक्त आणि फक्त सामील होते माहिती असून सुद्धा ते फक्त आता समोरच्या डोळ्यांसमोर काकूचा खरा चेहरा जो काही तिने मुखवटा खोट्याचा आता समोर आता बांधून ठेवलेला असतो तो खरा मुखवटा आता उघडीस यावा यासाठी आता या काकू आणि अंशुमनचा कट माहिती असून सुद्धा आता स्वतःच्या जीवाची बाजी लावत आता स्वानंदी खूप मोठं सडेतोड उत्तर आता काकूला देणार आहे. तर चला या लेटेस्ट प्रोमोमध्ये नेमकं काय दाखवण्यात आलेलं आहे हे सविस्तर आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. म्हणून इकडे मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि विन दोघातलीही तुटेना ही मालिका तुम्हाला आवडत असेल तर आताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज 1 वाजता माझ्या चॅनलवर याचा रिव्ह्यू बघा. तर इकडे मात्र आता अर्पिताचा छान प्रकारे आता आशिषसोबत ती परत तिच्या घरी गेलेली आहे याचा खूप आनंद इकडे समरला होत असतो आणि म्हणूनच आता तो निकिताला हे सर्व सांगते. तेव्हा निकिताने खूप छान प्रकारे आता डेट करण्यासाठी घरी इकडे मात्र आता खूप छान असा प्लॅन आखलेला असतो आणि याबद्दल मात्र अंशुमन आणि काकूला काहीही माहिती नसतं. तेव्हा निकिता घरी येते आणि बोलते की आजी तुम्ही काहीही झालं तरी ना अंशुमन आणि काकूला आता घराच्या बाहेर घेऊन जा आणि त्यानंतरच मात्र इकडे आता समर त्याचं सरप्राईज आता स्वानंदीला देऊ शकणार आणि ते एन्जॉय करू शकणार. त्यावर आजी बोलते की ठीक आहे ना, मी काय आहे ना ते व्यवस्थितरित्या पार पडते, तू तुझं काम कर. तर इकडे मात्र निकिता आता खूप छान प्रकारे आता डेकोरेट करते हॉल आणि इकडे रूम आणि खूप मस्त असं कॅन्डल लाईट डिनरची आता त्यांची सोय करून ठेवते आणि इकडे मात्र स्वानंदीला काहीही माहिती नसतं. तर इकडे आता आजी मोठ्या हुशारीने आता मलिकाला आणि आता इकडे अंशुमनला घेऊन जाते बाहेर, कारण आता एक बहाणा मारत आजी नेहमीच हुशारीने आता या दोघांना बाहेर घेऊन जाते आणि मलिका आणि अंशुमनला नेमकं माहिती नसतं की खरंच या स्वानंदीला खुश करण्यासाठी समरने त्यासाठी सरप्राईज ठेवलेलं असतं आणि मात्र आता स्वानंदीला समर खूप छान प्रकारे असं सरप्राईज देते आणि मात्र जाम खुश होऊन आता नवीन या दोघांमध्ये प्रेमाची कडी फुलते आणि तेवढ्यातच आता आजीला माहिती पडतं निकिताकडून की सर्व काही प्लॅन फिक्स झालेला आहे आणि आता सर्व काही संपलेलं आहे, तू ये घरी. तेव्हा मात्र आता आजी लगेच मलिकेला बोलते की आत्ताच्या आता मला घरी घेऊन चाल. तेव्हा आता मलिका बोलते तुलाच पिक्चर बघायचा होता ना, मग आता पूर्ण पिक्चर संपवू तर दे. त्यावर आजी बोलते की नाही मला नाही बघायचं, मला खूप बोर होत आहे. त्यावर आता इकडे मात्र मलिका अंशुमन आणि आजी आता घरी जातात. तेव्हा मात्र एवढं सर्व डेकोरेट केलेलं आहे आणि मात्र आता स्वानंदी एवढी खुश आहे. म्हणूनच आता या कॅन्डल लाईट डिनर आता समरने तिच्यासाठी आता आयोजित केलेलं असतं. हे सर्व बघून आता स्वानंदीच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून आता इकडे काकूला खूप राग येते आणि तिला आठवते की कशा प्रकारे आता माझ्या मुलीला त्रास दिलेला आहे या समरनी स्वानंदीमुळे आणि कसे तिच्या कानाखाली मारलेली होती. आता नाही, काहीही झालं तरी ही स्वानंदी एवढी खुश आहे, मी आता याचा बदला घेणार. तिच्या चेहऱ्यावरचं हे जे स्मित हास्य आहे हे मी जास्त दिवस काळ टिकू देणार नाही. तेव्हा आता हे सर्व डेकोरेशन आणि स्वानंदीचं हास्य बघून मात्र इकडं रूममध्ये आता ही मलिका निघून जाते आणि त्यामागं अंशुमन बोलते काय झालं आई, एवढ्या रागात का निघून आलेली आहेस तू. त्यावर आता इकडे मात्र लगेच आता समर बोलते की अंशुमन आला काय घरी. त्यावर स्वानंदी म्हणते हो आलाय, तुम्हाला काही काम आहे का, मी आणू का बोलावून त्याला. त्यावर समर म्हणते की हो मला त्याच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे, तू त्याला बोलावून आण. त्यावर आता स्वानंदी जाते आणि इकडे मात्र आता मलिका अंशुमनला प्लॅन सांगत असते की काहीही झालं तरी मात्र आज संध्याकाळी, कारण या स्वानंदीचं हास्य माझ्या डोळ्यासमोर येत आहे, मला खूपतंय माझ्या डोळ्यात तिचं हास्य, माझ्या मुलीला एवढा त्रास झाला
या समरने तिच्या कानाखाली मारली, याचा बदला आज संध्याकाळी काहीही झालं तरी मला घ्यावं लागणार. आणि आता रूमच्या बाहेरून आता ही स्वानंदी सर्व काही ऐकत असते, काकू आणि अंशुमनच्या गोष्टी. तेव्हा मात्र आता काकू बोलते की हे बघ, काहीही झालं तरी आता मी त्या हिला स्वानंदीला जिवंत सोडणार नाही, तिला तिच्या कर्माची फळ देणार. पण अंशुमन बोलतो की आई तू हे कसं करणार, हे काय आहे, हे तर झोपेची गोळी आहे. त्यावर आता अंशुमन असा बोलतो. त्यावर काकू बोलते की हो, आज संध्याकाळी दुधामध्ये आता मी हे स्वानंदीला देणार आणि त्यानंतर ती काही काळ झोपणार आणि तेवढ्यातच मी माझं काम करणार. आणि मात्र यानंतर आता हे काम केल्यानंतर स्वानंदी आता कायमची या जगातून नाहीशी होणार. तेव्हा मात्र आता असा प्लॅन ऐकून इकडे स्वानंदी आश्चर्यचकित, तिला धक्काच बसतो की खरंच काकू आता या लेवलला चाललेले आहेत. आतापर्यंतच्या लेवल तर ठीक आहे, पण मात्र आज मला जीवाने मारण्याचा प्रयत्न काकू करत आहे. खरंच आता मात्र काहीही झालं तरी काकूंचा खरा चेहरा मला आता राजवाडेसमोर आणावा लागणार आणि यासाठी मला माझी जीवाची बाजी लावावी लागेल तरीही चालेल. आता मात्र इकडे ती वेळ आलेली असते आणि स्वानंदी आता समर रात्रीचं कुठंतरी बाहेर मीटिंग असते हे आता मात्र इकडे काकूला माहिती असतं आणि स्वानंदी एकटीच घरी आहे हे सुद्धा माहिती असतं. तेव्हा रात्रीची वेळ आलेली असते आणि इकडे आता स्वानंदी बेडवर झोपलेली असते आणि आता एका मेडच्या हातून आता काकू तिला दूध पाठवते. पण आता ते दूध न पिता स्वानंदी काकूच्या प्लॅनप्रमाणे सर्व करत असते. तर इकडे मात्र आता समरला अगोदरच आता सांगितलं असतं की तुला बघायचं आहे ना, काहीतरी मी सुद्धा तुझ्यासाठी प्लॅनिंग केलेलं आहे, म्हणून काही वेळ आता तू रात्री 1 वाजता येतं असं घरच्यांना सर्वांना माहिती आहे. म्हणून आता काकूने असं दाखवण्याचं ठरवलेलं होतं की सर्व स्वानंदीचे दागिने चोरी गेले आणि कोण्या चोरानेच आता इकडे स्वानंदीचा खून केलेला आहे असं आता मात्र दाखवायचं असतं काकूला. तर इकडे आता समर मात्र त्या वेळेतच येणार असते, तिथून ऑफिसमधून निघालेला असता, कारण स्वानंदीने त्याला अर्जंटली बोलावलेलं असतं. तेव्हा मात्र आता समर निघालेला असता आणि काकूला असं वाटतं की आता स्वानंदी दूध पिलेली आहे आणि ती गाढ झोपलेली आहे, म्हणजे बेशुद्ध अवस्थेत आहे. तेव्हा काकू जाते आणि तिची रूममध्ये पूर्ण सगळीकडे आता हे दागिने फेकफाक रूम अशी सर्व करते आणि स्वानंदी शुद्धीवर असत हे काकूचं खरं रंग बघत असते. पण तेव्हा आता स्वानंदी बोलते की समर प्लीज लवकर या वेळेत, नाही तर मात्र आज माझं काही खरं नाही, ही काकू खरं तर मला मारणार नाही ना. तेव्हा मात्र आता काकू स्वानंदीवर हँड ग्लोव्ज घालत आता हल्ला करणारच. तेवढ्याच मात्र आता स्वानंदी हात पकडते काकूचा आणि योगायोग बघा की आता तिथं स्वानंदीच्या प्लॅनप्रमाणेच आता समर राजवाडे म्हणजेच राजवाडे आतमध्ये येतो आणि ओरडतो काकू काय चाललंय तुझं. त्यावर आता इकडे लगेच काकूला आता ढकलते ती म्हणजे स्वानंदी आणि आता शुद्धीवर ही स्वानंदी आहे म्हटल्यावर आता काकूला मात्र धक्काच बसतो आणि इकडे आता लगेच स्वानंदी बोलते की राजवाडे काकूचं काय चाललं ना, मी सांगतो तुम्हाला. काकूने तुम्ही घरी नाही असं समजल्यावरती, तुमची मीटिंग आहे असं समजल्यावरती माझ्या दुधामध्ये गोळ्या टाकल्या आणि हे सर्व काही जेव्हा तुम्ही मला अंशुमनला बोलावण्यासाठी त्याच्या रूममध्ये पाठवलं तर या दोघांचं बोलणं मी अगोदरच ऐकलं होतं आणि मात्र कोणा चोराने आपल्या घरामध्ये चोरी केली असं प्लॅन करत आता मला या जगातून नाहीसं करायचं होतं, हाच काकूचा प्लॅन आहे. तेव्हा मात्र आता लगेच राजवाडे काकू समोर जाते आणि बोलते काकू काय हे खरं आहे का, जी स्वानंदी बोलते हे खरं आहे का सांगा, ओरडते. तेव्हा आता काकूची बोलती बंद होते आणि आता लगेच स्वानंदी बोलते की हो राजवाडे, तुम्हाला तर माहिती आहे मी कधीही खरं बोलते आणि तुम्ही आता मला याविषयी प्रूफ मागणार, म्हणून आता हा प्रूफसुद्धा मी हे दूध बरोबर ठेवलेलं आहे आणि आता हे काकूने पाठवलेलं दूध आहे. आता जर हे दूध काकू पिल्या तर मी समजेल की मात्र या दुधात काही नाही, पण काकू पिलं नाही तर तुम्हाला प्रूफ ऑटोमॅटिक मिळून जाईल. तेव्हा आता काकूला दूध पिण्यासाठी आता राजवाडे बोलतो, पण काकूने त्याच्यामध्ये आता बेशुद्धीचं अवस्थेचं ते टाकलेलं असतं गोळ्या, म्हणून आता काकू पित नाही. तेव्हा मात्र आता राजवाडे समोर सर्व काही आलेलं असतं आणि आता काकू मोठ्या असून सुद्धा स्वतःच्या बायकोवर जीवघेणा हल्ला केलेला आहे हे समजतात आता राजवाडे जबरदस्त अशा काकूच्या कानाखाली मारते आणि बोलते की खरंच मला अर्पित
थप्पी त्याला कानाखाली मारल्यावरती खूप दुःख झालं. पण काकू मात्र खरं सांगतो, तुम्ही जरी माझ्या आईच्या जागेवर आहात पण तुम्ही चुकलात. आता मात्र माझ्या बायकोचा जीव घेण्यासाठी तुम्ही निघाल्या. आता मात्र कधीही हा समर राजवाडे तुमच्याशी बोलणार नाही आणि कधी ना कधी मी तुम्हाला माझ्या आईच्या ठिकाणी बघितलं म्हणून या घरातून तर मी काढणार नाही, पण मात्र आता या प्रॉपर्टीत काहीही तुमची दखल अंदाज चालणार नाही आणि एका मेडसारखं तुम्ही या घरात आता नेहमी करता राहायचं, नाहीतर आता स्वतःचे कपडे घेऊन इथून चालतं व्हायचं. तेव्हा मात्र आता स्वानंदी बोलते, काय झालं काकू? असं बोलल्यावरती समर तिथून निघून गेल्यानंतर आता स्वानंदी बोलते, काय झालं काकू? तुम्ही तर राजवाडेसमोर तुमचा खोटा मुखवटा घेऊन फिरत होते आणि मी बोलले होते ना की बदला, नाहीतर एक दिवस देवच असं करणार की तुमचा खरा चेहरा राजवाडेसमोर येता आणि तो दिवस आलेला आहे. आता चला हे कपडे बदला आणि राजवाड्याने सांगितल्याप्रमाणे एक तर कपडे घेऊन घराच्या बाहेर निघा, नाही तर मग बाकी आता मेटसोबत तुम्ही काम करा. काय निर्णय आहे तो आम्हाला लवकरात लवकर कळवा. असं बोलत आता हसतच स्वानंदी निघून जाते. अशा प्रकारे आता स्वतःचा जीव गमावण्याची आता विचारपूस ही न करता स्वानंदीने आता इकडे काकूचं खरं रूप समोर आणलेलं आहे. तर बघत राहा माझ्या या चॅनलवरती विण दोघातली ही तुटेना मालिका. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय गजानन.